सितारा मैदानाच्या आत चांगला खेळ करून देण्यासाठी सुरुवात करताना आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन. गोलंदाजीच्या मोर्चावरती सिब्बान शेख यावेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. नाशिक विभागातील हा खेळाडू पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा त्याचा पुरेपूर वापर केला जातोय. सुशांत मोकल आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला ठोकतोय. षटकार. वळीत मैदानावरती आणखीन एक चेंडू स्लॉट मध्ये अप्रतिम दर्जेदार देखणा दिमाखदार षटकार. सबका स्वागत. सुशांत मोकल आज मैदानावरती आग ओकताना आपण पाहतोय. ज्या धाटणीची फलंदाजी करतोय ऑन साइडच्या दिशेने दिमागदार पद्धतीचे फटके, कधी स्क्वेअर लेगला कधी लॉंग ऑनला दर्जेदार फटकेबाजी मैदानावरती. सिब्बान शेख नाशिकच्या या गोलंदाजावरती हल्ला बोल काय असतो ना ते मैदानावरती दाखवलं जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय. एक क्षेत्ररक्षक आता मात्र कॉर्नरला आणि एक यावेळेला स्क्वेअर लेगला सजवण्यात आलाय. यावेळेला फुलर लेन प्रकारचा चेंडू लाईन आणि लेंथ मध्ये केलेला हा बदला उपयुक्त पाहायला मिळालाय. डॉट चेंडूची या वेळेला मात्र या ठिकाणी डॉट चेंडू आलाय. वळीत मैदानावरती ऑफस्टंपच्या बाहेर जाणीवपूर्वक चेंडू टाकलाय. सिब्बानने केलेलं कमबॅक महत्वाचं आहे. भले 2 चेंडूंवरती 2 षटकार आले तदनंतरचं कमबॅक वाखाडण्याजोगा आहे. थोडं इंट्रोड्यूस करावं लागेल. बघा फलंदाजी करणारा सुशांत मोकल पेंटचा ज्याला गोट्या नावाने ओळखलं जातं तुफानी फॉर्ममध्ये आहे. सुशांत मोकल गेल्या 10 वर्षामध्ये त्याचा परफॉर्मन्स पाहिला आहे. पण त्याच्या अगोदर 10 वर्ष ज्या सिब्बान शेखने गाजवलीत ना त्याच्या अगेन्स्ट हा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार आणखीन एक चौकार. RCC नाशिक संघ मध्ये सिब्बान शेखला सुरुवातीला मी पाहिला होता चिरल्याच्या मैदानामध्ये ज्या वेळेला नाशिकची संपूर्ण टीम यायची आणि नाशिकच्या गोलंदाज पुणे संघाच्या अगोदर नाशिक संघाचे गोलंदाज सगळ्याधिक आग ओकणारे होते. आणि त्याबद्दल बघा सिब्बान आजही 40+ आहे. नो बॉल जरूर आहे. पंचांचा इशारा आलाय. सर कसला याचा हां ओव्हर स्टेपिंगचा. येस सिब्बान शेख त्या गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. दिवस प्रत्येकाचे वेगवेगळे असतात क्रिकेटच्या मैदानामध्ये पण सिब्बान शेखच्या त्या परफॉर्मन्सला विसरता येणार नाही. 40+ सिब्बान आहे पण सिब्बानची ॲक्युरसी सिब्बानचा ग्रेस आणि सिब्बानचा ॲटिट्यूड मैदानावरती वाखाणण्याजोगे असायचा. आणि त्याच्यामुळे सुशांत मोकल वर्सेस सिब्बान शेख हा मुकाबला जो काही आहे ना पहिल्या षटकात जरी आज सुशांत मोकलच्या बाजूने असला तरी मॅच इंटरेस्टिंग असेल एवढं मात्र मी नक्की सांगतो. आपण पाहिलं ना सिब्बानकडे असलेला अनुभव आणि मग त्याच वेळेला सुशांतकडे असलेली गुणवत्ता हे मैदानावरती बॅलन्स मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्यात. CA11 आवाज संघाकडून थोडीशी दिरंगाई झाली. त्यांना 5 धावांची पेनल्टी मिळाली आणि तदनंतर मात्र सुशांत मोकलने केलेलं कमबॅक आपल्या संघासाठी कधीही सुखावणारा असणार आणि उपयुक्त अशा पद्धतीची फटकेबाजी मैदानावरती. प्रतीक पुणेचे टीम मॅनेजर म्हणा माजी खेळाडू म्हणा माजी कॅप्टन अफजल मला नेहमी सांगायचा की टेनिस क्रिकेटमधले 2 फास्टर बॉलर ते खूप डेंजर आहेत. एक सिब्बान शेख और दुसरा रफीन तलाकोटी. बरोबर आहे ना यासीन सर. आणि हां आणि येस मलिंगाच्या अगोदर सुद्धा आपण त्याला पाहिला. तर हे क्रिकेटपटू जेव्हा मैदानामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आकाश आम्ही पाहिले ना ते खेळाडू त्यापैकी आज सिब्बान मैदानामध्ये आलाय. मला त्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या जेव्हा चिरल्याच्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये गुजरात संघाला सळू की पळू करून सोडलं होतं सिब्बानने आणि त्यावेळेला मुन्ना शेख उदयाला आला होता मैदानामध्ये. आजही मुन्ना खेळतो मैदानामध्ये. आय डोंट नो आज आहे की नाही कोणाच्या संघात. पण पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये जिथे गोलंदाजीसाठी प्रथमेश ठाकरे आलाय. प्रथमेश ठाकरे आपण जर पाहिलं ना तर हल्लीच्या काळातील एक नवोदित आणि अगदी त्याच वेळेला सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीतील एक.
अष्टपैलू खेळाडू, यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे. आपले कॅमेरामॅन सुद्धा चेंडूला धुंडो धुंडो रे साजण्यासारखं हवेमध्ये शोधतायत. मात्र काय घडतंय तर स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, चांगलं कव्हर अप झालंय. विश्वजित यावेळेला मैदानावरती चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. बघा मैदानावरती विश्वजित आलाय ना, याचा अर्थ काय तर आपल्या प्लेइंग 11 मध्ये आणखीन मोठे खेळाडू सुद्धा आहेत. अगदी त्याच वेळेला त्यांचा मैदानावरती अस्तित्व हे सुद्धा फार महत्वाचं आहे. इतरत्र सर्व खेळाडूंना मिळणारा हा कॉन्फिडन्स. दिल स्कूप सुफला शॉट या वेळेला मात्र चांगला चालाय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे चौकार. प्रेक्षकांमधून आवाज आला, अरे पण यो बॅट्समन कंचा ते सांग. येस, सुशांत मोकल खेळतोय, गोट्या मैदानामध्ये आहे, पेंटचा आहे आणि आज त्याच्या मैदानामधून अनोखे फटके पाहायला मिळतात. आणखीन एक योग, हे आणखीन योग, सुपला शॉट. ही काही माझा युनिकनेस नाही आहे. मी ॲज अ संदीप जगे मी कधीही असे समालोचन करत नाही, तुम्हाला माहिती आहे. पण थोडं प्रेक्षकांमध्ये मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. आकाश मजा येते. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. सुशांत मोकल फॉर्मला आलाय आणि पुन्हा एकदा वळतोय आकाशकडे. बघा ज्या वेळेला सुशांत मोकलकडनं अशा पद्धतीचे फटके आले आहेत ना, सुमित डेकायला क्षेत्ररक्षण बदलावं लागलंय. हे महत्वाचं. ऑन साईडच्या दिशेने हलक्या हाताने डेफिनेटली खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवरून हा पंच केला गेला जरूर आहे. गॅपमध्ये खेळलाय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. आणि ज्या वेळेला एक मोठा खेळाडू म्हणून तुम्ही जितके खराब चेंडूवरती समाचार घेताना, चांगल्या चेंडूला तितकाच सन्मानपूर्वक खेळून सुद्धा काढलाय. आणि मैदानावरती टिकून खेळणं हे सुद्धा गरजेचं आहे. मॅचला शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जाणं ही कला ज्याला उगत झाली ना, तो एक चांगला खेळाडू म्हणून सुद्धा उदयास येतो. यावेळेला फाईन लागच्या क्षेत्ररक्षकाला आता मात्र शॉटमध्ये सजवण्यात आलाय. प्रथमेश ठाकरे त्याच्याकडे असलेली गोलंदाजी किंबहुना आजकालच्या क्रिकेटमध्ये त्याच्याकडे असलेली फलंदाजी ही बऱ्याच वेळेला उपयुक्त सुद्धा ठरत असते. प्रदीप स्पोर्ट्स नौखार संघामध्ये आस्ताची वर्णी लागली आहे. आणि मग असं असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव करण्यात येतोय. कारण शॉट सिलेक्शन आपण पाहिले ना, पहिल्या षटकामध्ये तंत्रशुद्ध पद्धतीची फटकेबाजी झाली आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये आधुनिकतेचा आविष्कार. मोठा फटका पुन्हा एकदा मनगटाच्या साहाय्याने ताकदीचा पुरेपूर वापर. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर घणाघाती प्रहार, चेंडू सीमारेषा पार. षटक खऱ्या अर्थानं सुशांत मोगलने आज या स्पर्धेमध्ये 4 छान लावलेत. ऑल इंडिया ओपन लॉट्स आपण जेव्हा म्हणतो तेव्हा रायगड जिल्ह्यातील क्रिकेटपटू जोपर्यंत ॲड करत नाही तोपर्यंत ती लिस्ट पूर्ण होत नाही असं आपण म्हणतो. आणि सुशांत मोकल त्या लिस्टमधला एक टॉपमोस्ट खेळाडू राहिलेला आहे. हे आज पुन्हा एकदा त्याने मैदानामध्ये त्याची आठवण करून दिली. अलीकडच्या काळामध्ये एक चर्चा रंगायची की सुशांत मोकल अलिबागमध्ये येऊन त्याच्याकडचा खेळ होत नाहीये. मात्र आज त्याने टीकाकारांना मात्र सडेतोड उत्तर दिलं असं म्हणावं लागणार आहे. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती 37 धावसंख्या धावफलकावरती वाईड चेंडू आलाय. इथून मात्र टेक्नॉलॉजी सांगते की प्रोजेक्टेड स्कोर 99 पर्यंत जाऊ शकेल. मात्र मी म्हणेन जर सुशांत मोकल मैदानावरती टिकला ना तर 110 ते 115 धावा सुद्धा सहज होऊ शकतात. कारण त्याकडे ती धमक आहे, त्याकडे असलेली ताकद आणि गुणवत्ता ही खऱ्या अर्थानं कमालीची आपण पाहिली जरूर आहे. प्रथमेश ठाकरे कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, नजाकत भरा फटका. यावेळेला मात्र मिळतील पूर्ण 4 धावा. चौकार. पॉवर प्लेचा क्रमांक 2 समाप्त. धावफलकावरती नजर टाकूयात. 41 ऑन स्कोर बोर्ड. 41 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. त्यापैकी वैयक्तिक 39 धावसंख्येवरती सुशांत मोकल आपल्या इनिंगला बिल्ड करताना आपण पाहतोय. 5 षटकांमध्ये अर्धशतक करणं, वैयक्तिक अर्धशतक हे फार कठीण मानलं जातं. बघा स्क्रीनवरती सुशांत मोकल काय करतोय. कधी बॅटच्या कडेने चेंडूला टॉस करतोय, कधी मिडल ऑफ द बॅट टॉस करतोय. मधल्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे काही खेळाडू होते जे चॅलेंज देत होते सोशल मीडियावरती. सचिन तेंडुलकर यांनी डोळ्यावरती पट्टी बांधून चेंडूला टॉस करण्याची व्हिडिओ व्हायरल झाल्या. अगदी त्याच वेळेला युवराज सिंगने अशा पद्धतीचा कारनामा केलेला आपण पाहतोय. लॉकडाऊनमध्ये बऱ्याच
बऱ्याचशा लोकांनी बऱ्याचशा गोष्टींचा प्रयत्न केला आहे आणि तो सफल सुद्धा झालेला आपण पाहतोय. ट्रेंड आहे सोशल मीडियावरती जे चालतं ना तेच लोकांना आवडतं आणि मग अशा वेळेला सोशल मीडियाचा आणखीन एक नावाजलेलं नाव अर्थातच विश्वजित ठाकूर मैदानाच्या आत आपण पाहतोय, ज्याला मोठ्या या नावाने संबोधलं जातं, ज्याची कारकीर्द खूप मोठी आहे, ज्याच्याकडे चेंडू वळवण्याची कसब आहे आणि मग वेगवान गोलंदाजी करणं ही त्याची खऱ्या अर्थानं एक नीती आहे. आणि असाच खेळाडू मैदानाच्या आत जिथे स्ट्राईक एंडवरती ओमकार पाटील अर्थात साई जिराड या संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आत फलंदाजीसाठी आपण पाहतोय. यावेळेला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जाईल फ्लॅट, फ्युरियस, फंटॅस्टिक स्ट्रोक, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. एका क्षणाला वाटलं होतं चेंडू हवेत लटकेल की काय, मात्र वाऱ्याची साथ मिळाली आणि तदनंतर मात्र फटक्यावरती टायमिंग कमालीचं पाहायला मिळालं. आज हा संघ आपण जर पाहिलं ना, CI11 आवाज संघ आवाजकर जरी असतील ना तरी झिराडकर सुद्धा खुश झाले असतील, कारण विश्वजित ठाकूर समोर अशा पद्धतीची फटकेबाजी करणं कधीही सोपं नसतं. ओमकार पाटील त्याच्याकडे असलेला फॉर्म आणि अगदी त्याच वेळेला त्याच्याकडे आक्रमकतेची शैली आहे आणि हे ओळखली गेली आहे. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि विश्वजित ठाकूरने पुन्हा एकदा दाखवून दिलं की का तो मोठ्या प्लॅटफॉर्मवरचा मोठा खेळाडू आहे. फलंदाज बाद. मैदानावरती काय घडलं, ज्या ब्रेकथ्रूची आवश्यकता होती ना तो ब्रेकथ्रू योग्य वेळेला मिळालाय. 47 धावसंख्येची पार्टनरशिप चालू होती, सगळं काही सुरळीत चालू आहे असं वाटत होतं आणि मग अशात मात्र दुधात माशी पडली आणि ओमकार पाटील बाद झाला. एक गोष्ट आहे की बघा, विश्वजित ठाकूरचा प्रवास सुरू झाला होता ज्युनियर प्रीमियर लीग पासून, म्हणजे त्याच्या अगोदर सुद्धा तो क्रिकेट खेळत होता, पण ज्युनियर प्रीमियर लीग 2016 हे वर्ष होतं. आज 2024 मध्ये आहोत. 8 वर्षामध्ये विश्वजित ठाकूरने केलेला प्रवास संस्मरणीय आहे. विश्वजित ठाकूर आज आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू आहे आणि त्याच्यामुळे विश्वजित ठाकूरला सुद्धा माहिती आहे की स्वतःची ग्रेस काय आहे आणि त्या ॲटिट्यूडने आता तो मैदानाचा व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, इट्स सो ब्युटिफुल, so elegant, just looking like a wow. मैदानावरती पवारची पॉवर चांगली पाहायला मिळते. सावळे विभागातील खेळाडूने आज मात्र काय कमालीचं टायमिंग साध्य केलेलं आपण पाहतोय. बघा, बऱ्याच वेळेला विश्वजित सोबत खेळत असताना, प्रतिस्पर्धी खेळत असताना ना ताकदीचा वापर करताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय, मात्र अशा पद्धतीचं टायमिंग बॅटमधून जो सुमधुर आवाज आला ना तो खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळालाय. धावफलक आता मात्र 53च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 53 ऑन स्कोर बोर्ड. ऑफस्टम्पच्या बाहेर दबाव, दडपण इथून मात्र दोन्ही संघांवरती आहे. विश्वजितला अशा पद्धतीने रणनीती आखताना आपण बऱ्याच वेळेला पाहतो की एखादा चेंडूवरती मोठा फटका आला ना की मग त्याला ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकायचं, थोडंसं त्याला वेगळे फटके खेळायला प्रवृत्त करायचं, मात्र अशा वेळेला दिशाहीन गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. 54 ऑन स्कोर बोर्ड. आहा, वेगवान, तेज तर्रार चेंडू जोपर्यंत बॅटवरती येईल ना तोपर्यंत आपण पाहिलं विकेट किपरपर्यंत चेंडू पोहोचला होता. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. विश्वजित ठाकूर काय कमालीचा खेळाडू म्हणून उदयास आलेला आपण पाहतोय. रायगडचा सितारा आणि अगदी त्याच वेळेला गल्फ कंट्रीज असू देत किंवा इतरत्र सर्व भारतभर ज्याने प्रवास केला आणि चांगल्या पद्धतीची कारकीर्द त्याची पाहायला मिळाली. पण एक इंटरेस्टिंग आहे ना बघा, यष्टी पाटी, उमर खान उपस्थित आहेत, इकडे सुमित डेगे आहे, हे दोन मोठे खेळाडू सुद्धा आहेत. विश्वजित बॉलिंग करतोय अक्षयच्या बॅट मधून. हा अक्षय, अक्षय नाही ना, नाहम अमिताभ, ना हम दिलीप कुमार, ना हम दिलीप कुमार, ना किसी हीरो के बच्चे, हम है सीधे सादे अक्षय, अक्षय.
आणि या वेळेला अक्षय पवार या गाण्याच्या त्या ओळी सार्थ ठरवतोय. विश्वजित ठाकूरला असा दिवस जाईल असं त्यानेही विचार केलेला नसतो, पण दिवस प्रत्येकाचे असतात. अक्षय पवार मैदानामध्ये ते दाखवून देतोय. कमालीचा खेळ मैदानावरती अक्षय पवारने करून दाखवलाय. बघा हे प्लॅटफॉर्म ना अक्षय पवारसाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे. सावळे विभागामधून किरण पवार फेमस झाला आणि तदनंतर मात्र अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म मिळत गेले तर अक्षय पवार सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये रायगड आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करताना, चांगली खेळी करताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मैदानावरती प्रगती पथावरती आहे. विश्वजितला आपली साईड बदलावी लागली. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचणार का? सुमित भगत त्या ठिकाणी प्रयत्न जरूर करत होता. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. ओव्हरथ्रो जरूर झालाय, मात्र त्याला कव्हरअप सुद्धा तितकंच चांगलं झालंय. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. 3 षटकांची सांगता, 20ची सरासरी प्रतिषटक, अर्थात माफ करा 62 धावा दाफलकावरती लागल्या आहेत. विश्वजित ठाकूरला आपण पाहिलं तब्बल 21 धावा या शतकामध्ये कुठल्या गेल्यात. कमालीचा खेळ. सुशांत मोकलला अक्षय पवारची साथ मिळणं गरजेचं होतं. सिया 11 आवाज संघ आज पेनल्टी सहित मैदानावरती उतरलाय. मग अशा वेळेला जास्तीच्या धावा होणं गरजेचं होतं, तुफानी खेळी होणं गरजेचं होतं. आणि आज खऱ्या अर्थानं सासवणे या नगरीमध्ये, या पावन नगरीमध्ये, या ऐतिहासिक मैदानावरती इतके मोठे फटके लगावणं, चांगले प्रकारचा खेळ होणं हे रसिक भाव्य प्रेक्षकांना बघणं गरजेचं होतं. आणि तीच पर्वणी मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. ॲब्सोल्युटली ट्रू. कारण सिया 11 हा जो संघ मैदानामध्ये आहे आवाजचा, पाठीराखे भरपूर आहेत. काही स्थानिक खेळाडू सुद्धा मैदानामध्ये खेळत आहेत. आणि जेव्हा आज आपण मैदानामध्ये उतरलोय, आणि विशेषतः सुशांतचा उल्लेख फार छान पद्धतीने तू केलास की मैदानामध्ये अशा ग्रेसने बॅटिंग करणं गरजेचं होतं. परफॉर्मन्स मॅटर करतो मैदानामध्ये. तुम्ही सुरुवात कशी करता, ती सुरुवात आकर्षक असावी, ती सुरुवात देखणी असावी, याहीपेक्षा गोलंदाजांच्या मनामध्ये धडकी भरवणारी असावी. ऐश्वर्य सुर्वे गोलंदाजीला येतोय. पहिला चेंडू आणि फलंदाज बाद. बघा मोमेंटम शिफ्ट झाला. नॉन स्ट्राईक एंडवरती बराच कालावधी आपण पाहिला सुशांत मोकल होता. ज्यावेळेला स्ट्राईक एंडवरती आला अक्षय अर्थात ऐश्वर्य सुर्वेने त्याचं स्वागत केलं, ते सुद्धा यॉर्कर लेन डिलिव्हरीवरती. आणि तदनंतर मात्र त्रिफळाचीत पद्धतीने त्याला बाद सुद्धा केलंय. समाउट लक्षात घे आकाश, काही गोष्टी असतात की तुम्ही गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला कशा पद्धतीने प्रेडिक्ट करता. ऐश्वर्य सुर्वेची ॲक्शन ओळखताना किंवा त्याच वेळेला त्याच्या ॲक्शनला प्रेडिक्ट करताना बऱ्याच वेळेला कन्फ्युजन मनामध्ये फलंदाजांच्या होतं. आणि त्याच्यामुळे ॲक्शन प्रेडिक्ट करायला गेलं की चेंडूच्या टप्प्यामधला तो दिशा टप्पा याचं भान थोडं चुकलं तरी फलंदाज बाद होतो. आपण चर्चा करतो ॲक्शन बद्दल. अशा वेळेला लसित मलिंगाची एक वेगळी ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली. अगदी जसप्रीत बुमराह याची ॲक्शन रीड करेपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्थात खेळाडूंना 2 ते 3 वर्ष गेली आणि तदनंतर मात्र त्याने घेतलेली भरधाव ही खऱ्या अर्थानं महत्त्वाची होती. पण तुला आणखीन एक गोष्ट सांगतो, तू गुगलवर गेलास तर त्याच्यामध्ये तुला एक स्टेटमेंट भेटेल. शोएब अख्तर म्हणतो जगातली सुंदर ॲक्शन फक्त माझी होती. ॲब्सोल्युटली. कारण त्याची वेगवान गोलंदाजी शोएब अख्तर समोर भले भले फलंदाज नतमस्तक सुद्धा झालेले आपण पाहिलेत. षटक क्रमांक 4 मैदानावरती प्रगती पथावरती आहे. ऐश्वर्य सुर्वेने करून दिलेली सुरुवात कमालीची पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सुशांत मोकलला बाद केला आणि तदनंतर मात्र कमालीचा खेळ मैदानावरती. 63 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद, जिथे 4थं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. निसर्गरम्य वातावरण मैदानावरती आपण पाहतो. ऐतिहासिक असं क्रिकेटचं हे मैदान. चौथं षटक मैदानावरती प्रगती पथावरती. ऐश्वर्य सुर्वे आपण पाहिलं तर मैदानावरती चांगला खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न. यावेळेला यॉर्कर लेन डिलिव्हरी ऑप्शनच्या बाहेर जाणीवपूर्वक अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू. ॲक्युरसी काय असावी हे ऐश्वर्याने मैदानावरती दाखवून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. नाही, हे कधी येतं बघ की हाय क्लास किंवा हाय स्टँडर्ड तुम्ही कधी सेट करता, जेव्हा तुम्ही त्या पद्धतीने परफॉर्मन्स देण्यासाठी किंवा तुमच्या संघ सहकाऱ्यांना तशा प्रकारचा अनुभव असतो. ऐश्वर्या या प्रकारचं क्रिकेट खेळलेलं आहे. तो लेदर क्रिकेटसुद्धा तितकंच अप्रतिम खेळतो. मुंबई क्रिकेटमध्ये असणारं जी खडूस प्रवृत्ती आहे ती त्याच्या अंगामध्ये स्वतःमध्ये आहे. यष्टांपाटी यष्टीरक्षक सुमित सोबत तो अनेक वर्ष सातत्याने खेळतोय आणि त्याच्यामुळं ते प्रेडिक्शन्स घेऊन मैदानात येण्यापेक्षा जे समोर चॅलेंज आहे त्याला भिडतोय. कमालीचा फटका मैदानावरती.
जबरदस्त फटका, टायमिंग अफलातून आणि तदनंतर मात्र ऑनसाइडच्या दिशेने भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. घरात मैदानावरती ना करेजियस खेळी करतोय, ज्याला धाडसी वृत्ती म्हणतात ना, तीच पाहायला मिळाली. ऐश्वर्य सुर्वे जो थोडासा दबदबा वर्चस्व प्रस्थापित करतो की काय असं वाटत असताना मैदानावरती काय घडलं, बॅटची लीडिंग एज. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लिप मध्ये जरूर झाला, तदनंतर मात्र जीवनदान मिळणार आहे, एक धाव सुद्धा मिळते. चौथं षटक प्रगतीपथावरती 71 धावसंख्या धावफलकावरती लागले. विकेटच्या पाठीमागे सुमित ढेकळेने प्रयत्न केला होता. फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षकाचे आतोनात प्रयत्न होते जरूर, मात्र नशिबाची साथ मिळू शकलेले नाहीये. कौतुक करावं लागणार आहे इथे मात्र कॉम्बिनेशनचं. सरळ बॅटने दर्जेदार फटका, यावेळेला मात्र फटका चांगला आहे, नशिबाची साथ मिळू शकली नाही, एलिव्हेशन मिळू शकलं नाही. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने खेळलेला हा फटका इथून मात्र चेक केला जाईल, रिव्ह्यू घेतला जाईल. आधुनिकतेचा आविष्कार tenniscricket.in च्या माध्यमातून थर्ड अंपायरकडे यावेळेला मागणी केली जाते. एका क्षणाला वाटलं होते की हा छक्का खूप मोठा जाईल, लांबलचक जाईल, मात्र वाऱ्यामुळे का होईना चेंडू अलीकडेच राहिला की काय असं वाटू लागलं. मग आता चेक केलं जाईल की क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेला लागला होता का. काय घडलं या मॅच मध्ये, जबरदस्त सामना रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी आपल्याला पाहायला मिळते. थेट आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतो tenniscricket.in. पारदर्शी खेळ मैदानावरती काय असतो हे दाखवला जातोय. कॅच गॅदर केली, एक्झिक्यूट केली, स्वतःला बॅलन्स मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न. व्हॉट अ फंटास्टिक कॅच, फलंदाज बाद. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो कॅचसाठी. स्वतःचं संतुलन बनवलं गेलं, दूरदृष्टी होती, चेंडू कुठल्या दिशेने येतो याकडे नजर ठेवली, सनलाईट कुठच्या दिशेने आहे, मग कशा पद्धतीने बघितलं पाहिजे, या सगळ्या बाजू पूर्णपणे पडताळला गेला आणि तदनंतर मात्र एक चांगला कॅच पकडला गेला विश्वनाथ जाधव यांच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र अक्षय पवार याला मात्र बाद व्हावा लागेल. महत्त्वपूर्ण फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आत संदेश गोंधळी आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई विभागातील आणखीन एक तारा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. आज अलिबागच्या या नगरीमध्ये जरूर खेळण्यासाठी सज्ज झालाय. हल्लीच्या काळामध्ये नवी मुंबई आणि मुंबईच्या विभागामध्ये खऱ्या अर्थानं एक युवा खेळाडूंची लाट आली आहे आणि त्या लाटेमधून चांगले खेळाडू प्रोड्यूस सुद्धा होताना आपण पाहतोय. कारण नवी मुंबई या विभागामध्ये ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जाते, हल्लीच्या काळामध्ये रायगड आणि तदनंतर ठाणे कल्याण विभागामध्ये सुद्धा जे क्रिकेट खेळलं जाते ना, ते अफलातून आहे. मैदानावरती आता मात्र ताकदीचा पुरेपूर वापर. प्रसादने मात्र पहिल्या चेंडूवरती प्रथमेश ठाकरेला दिलाय प्रसाद. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील पूर्ण 6 धावा. बघा प्रसाद घरतच्या या खेळीने ना, या फटक्याने जे पॅकर्स ही मॅच बघतायत त्यांना सांगितलं उघडा डोळे बघा नीट, माझ्याकडे सुद्धा खेळ आहे. प्रसाद घरतची असणारी ही फलंदाजी दिमागदार पद्धतीने पाहायला मिळाले. ताकद, नजाकत आणि अगदी त्याच वेळेला टायमिंग हे कमालीचं पाहायला मिळाले. प्रथमेश ठाकरेच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल करणं इतकं सोपं नसतं. प्रथमेश ठाकरे कशा पद्धतीने कमबॅक करेल हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं असणार आहे. दबाव, दडपण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण नक्की कोणता खेळाडू लावणार यावरती सुद्धा चर्चा आहे. कर्णधार किती आहेत हे सुद्धा बघावं लागणार आहे. दिशा से भटके, अंपायर जिने दिए फटके, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळेला मात्र पंचांनी वाईट घोषणा केली. अतिरिक्त स्वरूपातील धाव फलकावरती मिळते. इथून मात्र धावफलक जाऊन पोहोचलंय 78च्या घरामध्ये, 78 ऑन स्कोर बोर्ड, जिथे मात्र आता परिस्थितीनुसार खेळणं गरजेचं आहे.
चांगला खेळ मैदानावरती होतोय. दुष्काळात 13वा महिना, घर फिरले की घराचे वासही फिरतात म्हणतात ना, तर हीच परिस्थिती मैदानावरती आहे. लागोपाठचे आलेले 2 चेंडू वाईड आणि तदनंतर मात्र 7 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावा खर्च केल्यात प्रथमेश ठाकरेने. त्याच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल होताना आपण पाहतोय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे, मात्र टायमिंग तितकंसं शक्य होऊ शकलेलं नाही आहे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. संदेश गोंधळी नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती जरूर पाहायला मिळणार आहे. 80 ऑन स्कोरबोर्ड, 80 धावा धावफलकावरती. 5 षटकांची ही मॅच आहे. ज्या धावगतीची आवश्यकता होती ना, ते CI11 आवाज संघाने चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. सोन्या म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ चांगल्या पद्धतीची बांधणी केलेली आपण पाहतोय. अभिषेक नाईक, स्वतः संघ कर्णधार सुशांत मोकल, ओमकार पाटील, राहुल पेडणेकर, अजिंक्य ठोंबरे, अक्षय पवार, संदेश गोंधळी अशा पद्धतीची ही प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आत ते उतरलेत जरूर. खेळ चांगला झालाय. क्या बात आहे. यावेळेला चेंडूवरती बोटं फिरली आणि तदनंतर मात्र चेंडूचा वेग काढून घेतला गेला. फलंदाज संदेश गोंधळी मात्र बॅक टू पावलेत. फलंदाज बाद. केली ना तर विकेटच्या पाठीमागे उमर खान त्याला सोडत नसतो आणि मग चांगली विकेट किपिंग सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. कॅच आउट आहे. येस, उमर खाननी पकडलेली कॅच चांगली होती. बॅटची एज सुद्धा होती. पंचांकडे अपील करण्यात आलं. मग पंच निलेश धनकवडे साहेब यांनी मात्र चेंडूला चांगल्या पद्धतीने पाहणी केली आणि तदनंतर मात्र चेंडूवरती अर्थात फलंदाज बाद असल्याची घोषणा सुद्धा केलेली आपण पाहतोय. आज टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. कॅमेरा ज्या वेळेला प्रेक्षकांपर्यंत जातोय ना, प्रेक्षक अगदी आनंदी होत आहेत आणि तदनंतर मात्र या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपण पाहतोय. संकेत कोळी स्ट्राईक एंडवर. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू आहे. या चेंडूला आसमान दाखवण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात आणि महत्वपूर्ण फलंदाज अर्थात 0 धावसंख्येवरती संकेत कोळी बॅक टू पावलियन. श्रद्धा सबुरी म्हटलं जातं ते उगाचच नाहीये. थोडं रिप्लेमध्ये आपल्याला लक्षात येईल. मी जे म्हणतोय त्यासाठी जे प्रेक्षक ऑनलाईन बघतायत ना, त्यांनी थोडं 20 ते 30 सेकंद मागे या. कळेल आपल्याला की हा चेंडू जर फलंदाजाने सोडला असताना तर त्याच्या डोक्यावरून जाणारा हा चेंडू होता. फलंदाजाने अक्षरशः हवेमध्ये उडी घेतली होती आणि तदनंतर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावफलकावरती नजर टाकूयात. 80 धावा धावफलकावरती. प्रथमेश ठाकरेचं कौतुक करावं लागेल. कमबॅक कमालीचा आहे. यावेळेला फ्लॅट फटका खेळलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा अप्रतिम अभिषेक नाईक लोकल बॉय आज मैदान गाजवताना आपण पाहतोय. षटकार. अभिषेक नाईकला ओळखत नाही ना, त्यांच्यासाठी याच मैदानावरती 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकण्याचा कारनामा त्याने मैदानावरती करून दाखवला. यावेळेला बॅटची लीडिंग एज. चेंडू यष्टीरक्षक उमर खानच्या हातात. पहिल्या इनिंगची समाप्ती. पहिल्या 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती आपण नजर टाकूयात. 86 धावा जमा झाल्यात. विजयासाठी 87 धावांची आवश्यकता. एक अभूतपूर्व अशा क्रिकेट स्पर्धेची खऱ्या अर्थानं आज आपण साक्षीदार आहोत. श्री अमृतदादा आयोजित अंशश्लेषा चषक 2024 आपण अनुभवतोय. मैदानाच्या सभोवताली चारही बाजूने आपण पाहिलं ना तर रसिक मायबाप प्रेक्षकांची मांदेआळी आपण पाहतोय. बघा, अगदी लॉंग ऑन पासून लॉंग ऑफ पर्यंत एका लाईन मध्ये खेळाडूंनी यायचंय. सुमित ढेकळे आणि टीम, आपल्याला विनंती असेल एका लाईन मध्ये आपला संघ आतून बाहेर यायला पाहिजे, याची आपण खबरदारी बाळगा. जोपर्यंत आपले खेळाडू बाहेर येत आहेत ना तोपर्यंत नवीन अर्थात फलंदाज सुद्धा पाहायला मिळतील. मैदानाच्या सभोवताली बघा काय प्रेक्षकांनी आज गर्दी केली आहे. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना ऑल इंडिया फॉर्मॅटमधील खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. त्यांचा फॅन वर्ग सासवण्यामध्ये सुद्धा खूप आहे, अलिबागमध्ये सुद्धा आहे. हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय.
समालोचन कक्षासोबत त्वरित संपर्क साधावा. श्री अमृत दादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 आपण अनुभवतोय. राजेश मोहिते, आपल्याला विनंती आहे आपण समालोचन कक्षासोबत त्वरित संपर्क साधा. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज. तुषार पाटील सज्ज होतोय पहिल्या षटकामध्ये. पंचांचा इशारा येतोय गुणलेखकासाठी. सामना सुरू होतोय. मी वळतोय पुन्हा एकदा यासिन मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप. चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं चेक. और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तत्पूर्वी येऊया जिथे साईराज परी 11 दिघोडी विरुद्ध अंश 11 सासवणे या दोन संघादरम्यानची नाणेफेक होणार आहे. दिघोडी संघ आपला त्वरित कर्णधार पाठवायचा आहे जिथे आपण नाणेफेक करणार आहोत. सन्माननीय नवनाथजी पाटील साहेब सारळचे खऱ्या अर्थाने आपले व्यक्तिमत्व आजचे पाहुणे त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी करणार आहोत. साईराज परी 11 दिघोडी संघ.
परी साईराज 11 दिघोडी संघ. चला कर्णधार त्वरित पाठवा, अजिबात वेळ वाया घालवू नका. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपलब्ध झालाय, याची आपण दखल घेऊयात. आपल्यासाठी वाट पाहिली जाते. येस, नागेश शीद या ठिकाणी कर्णधार आलेला आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. कॉल या ठिकाणी करणार आहे दिघोडी संघाचा हा कॉल असेल. टेल मागितला, इथे मात्र हेड पडला. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. 80-11 सासवणी संघाच्या बाजूने. निर्णय काय असेल आपला? आम्ही फिल्डिंग करू पहिले. येस, एक या ठिकाणी न्यूज फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स, अर्थात 80-11 सासवणी संघाने नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आपण पाहतो. क्षेत्ररक्षण स्वीकार. गो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद आकाश। ओहो, आपने जीवन दान किसे दिया है? सुमित ढेकले को जीवन दान देना मतलब अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा। ये दोस्तों खिलाड़ी इंटरनेशनल खिलाड़ी है, अंतर्राष्ट्रीय स्तर का ये खिलाड़ी है और एक आसान सा कैच आपने ड्रॉप किया है कवर क्षेत्र में 30 गज के दायरे के अंदर। बहुत बड़ी गलती की है, अब इस गलती का खामियाजा तो आपको भुगतना ही पड़ेगा। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी मगर ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर वाली गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ स्लाइस किया था और गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। सात रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। एक जीवन दान भी यहाँ पे मिला है सुमित ढेकले जैसे बल्लेबाज को। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज हम देख सकते हैं उमर खान, एक बहुत ही बड़ा नाम। दोस्तों ये सिर्फ खिलाड़ी नहीं है, सिर्फ बल्लेबाज नहीं है, तो ये एक मैनेजमेंट गुरु भी है, क्योंकि इस खिलाड़ी ने अपने नाम से एक टीम बनाई, उस टीम को किस तरह से मैनेज किया और किस तरह से कौन से खिलाड़ी अपनी टीम में खेलेंगे उनका चुनाव करना और उनसे परफॉर्मेंस करवा के लेना, ये इस खिलाड़ी से सीखा जाता है या सीखना चाहिए। तुषार पाटिल अपना निजी पहला ओवर लेके आए हैं, अब तक 8 रन खर्च किए हैं। तुषार पाटिल हालांकि नए नवेले खिलाड़ी है मगर इस खिलाड़ी की जितनी तारीफ करे उतनी कम होगी। फिर से एक बार हवा में गेंद, ओहो आखिरकार फंस गए जाल में और सुमित ढेकले बैक टू द पैवेलियन। यासिन सर, सुमित ढेकळेचं जे काही 12-15 वर्षांचं करिअर आहे त्याच्यामध्ये दरवर्षी त्याची अलिबागमध्ये एक सिरीज ठरलेली असतं, मॅन ऑफ द सिरीज विशेषतः ठरलेली असतं आणि अशा वेळेला तुषार पाटीलचं कौतुक करावं लागेल, कारण जेव्हा तो गोलंदाजीला आला मैदानामध्ये एकदा नाही दोनदा चान्स क्रिएट करतोय आणि दोन्ही वेळेला कधी कधी आपण ठरवून येतो ना, नाही मी आज जाणार आणि मी हे करून दाखवणारच, तो ती एक जिगरबाज वृत्ती असते ना, ती तुषार पाटीलची पाहायला मिळाली की मी आज मैदानात उतरणार, नुसता उतरणार नाही तर मी सुमितला बाद करून दाखवणार, एकदा नाही झालं तर हरकत नाही, मी पुढच्या वेळेला करून दाखवतो, बघा होते की नाही, आणि त्याने ते करून दाखवलं। जी हाँ, आप अक्सर कहते हैं जिगरबाज वृत्ति अर्थात खड़ूस वृत्ति, ये लफ्ज़ हमेशा आप इस्तेमाल करते हैं। विजुगुशी वृत्ति ये भी वर्ड मैंने आपका सुना है, मगर सही मायनों में बहुत प्रभावित किया इस गेंदबाज ने। कमाल की गेंदबाजी, 6 गेंदों में सुमित ढेकले जैसे बल्लेबाज को 2 मरतबा आउट करना अनबिलीवेबल था। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 8 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। उमर खान स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी करते हुए 3 गेंदों का सामना किया है, 6 रन बनाकर खेल रहे हैं और प्रथमेश नॉन स्ट्राइकिंग एंड पर। प्रथमेश ठाकरे हाल ही में जो एक बहुत ही बढ़िया टूर्नामेंट आपने देखा होगा। जी हाँ, इस मरतबा स्विच हिट खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पे लगी और वहीं पे लुढ़कती हुई नजर आई और तेजी के साथ हिरनों की तरह दौड़ लगाकर सुशांत मोकल ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद को फील्ड किया और बहुत ही बढ़िया थ्रो भी था। अगर निशाना सही होता तो उमर के लिए यहाँ पे खतरों के बादल मुझे साफ दिखाई दे रहे थे। जैसे वैसे 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। देखिए चारों तरफ प्रेक्षक और प्रेक्षक नजर आ रहे हैं।
जी हाँ, इस मरतबा बिहाइंड द विकेट खेला है, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है। प्रथमेश ठाकरे नाम ही काफी है, एक ब्रांड का नाम। प्रथमेश ठाकरे के बल्ले से आता हुआ ये छक्का। गालिबन मुझे याद है, तब तक मैं ये बताना चाहूँगा संदीप की नाजीम मुल्ला जो ट्रॉफी हुई थी, एक ही ओवर में 5 छक्के लगाए थे इस खिलाड़ी ने, तूफानी बल्लेबाजी की थी। वही है प्रथमेश ठाकरे। हालांकि उम्र से कम है, एक्सपीरियंस से कम है, मगर क्या कमाल का ये बल्लेबाज है, ज़बरदस्त बल्लेबाजी करने के लिए माहिर। ये लीजिए बैक टू बैक आता हुआ ये दूसरा छक्का। प्रथमेश ठाकरे ऑन द फायर। बहुत सारे सपने लेके आए हैं, एक बहुत ही अच्छी टीम बना के आए हैं। और दोस्तों, मैं अक्सर कहता हूं, जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, ठान लिया तो ठान लिया। खेल रहे हैं ठाकरे। उमर खान 7 रन बनाकर 2 गेंदों का सामना किया है प्रथमेश ठाकरे ने, और दोनों गेंदों को आसमान दिखाया है। गेंदबाज जीत खोद के ऊपर एक बहुत ही बड़ा मनोवैज्ञानिक दबाव, करे तो क्या करे, इसी विवंचना में इस बल्लेबाज को किस तरह से रोका जाए, इसके बारे में अपने दिल में आइडियाज़ लड़ाते हुए देखिए फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली की है और लॉन्ग लेग की दिशा में डीप में एक फील्डर तैनात किया है। जीत फिर से एक बार बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हाँ, ये लीजिए, तुम अगर यहाँ पे लगाओगे तो मैं यहाँ पे खेलूंगा। ये है चुनौती भरी बल्लेबाजी, क्या लाजवाब बल्लेबाजी हो रही है चारों तरफ। बिहाइंड द विकेट यहाँ पे ज्यादा खेलने का मौका मिला देते हुए, और इसी के साथ और एक चौका। डीजे प्रथमेश ठाकरे छाए हुए हैं। आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों को बहुत ही एंटरटेन किया है उन्होंने, मनोरंजन उन्होंने किया है, क्योंकि बैक टू बैक बड़े स्ट्रोक, और वो भी एक अच्छे गेंदबाज के ऊपर। पहला ओवर 30 गज का दायरा मौजूद था, उसके बावजूद क्या कमाल की गेंदबाजी की थी पहले ओवर में गेंदबाज तुषार ने। मगर इस ओवर में देखिए रनों की बारिश, रनों की बरसात होती हुई, रनों के ओले यहाँ पे पड़ते हुए। ये लीजिए, फिर से एक बार इस मरतबा खेला है, मगर गोली की रफ्तार से जाने वाली गेंद को फील्ड करने में कामयाब तो हुए हैं। 1 रन तो मुकम्मल कर लिया, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े, और देखते देखते यहाँ पे तेजी के साथ दूसरा रन भी मुकम्मल कर लिया है। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में आपस में तालमेल भी यहाँ पे देखने को मिला। उमर खान इसीलिए जाने जाते हैं, प्रथमेश ठाकरे हालांकि उनसे पहले पहुंच चुके थे, मगर क्या यहाँ पे कमाल का कॉल था। दूसरा रन यहाँ पे लेना है, प्रथमेश को स्ट्राइक एंड पर लाकर खड़ा कर देना है। प्रथमेश के बल्ले से रन यहाँ पे बारिश की तरह बरस रहे हैं। क्या कमाल का ये रनों का फ्लो, नदी की तरह उनका बहाव बल्लेबाजी का। कमाल की बल्लेबाजी हो रही है, किसी ने ऐसा नहीं सोचा होगा कि इस तरह से यहाँ पे बल्लेबाजी हो सकती है। हर गेंद के ऊपर शॉट, हर गेंद के ऊपर बड़ी स्ट्रोक खेलने की ताकत। जी हाँ, इस मरतबा जोरदार अपील, मगर फुलर लेन परफेक्ट यॉर्कर हमें देखने को मिला, और इस मरतबा, या मैं कहूँगा पहली मरतबा खामोश रखने में कामयाब हुए हैं गेंदबाज जीत खोद। इस ओवर में जीत ने 19 रन खर्च किए हैं, काफ़ी खर्चीला और महंगा ओवर यहाँ पे साबित होता हुआ। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं जीतने के लिए। हालांकि 18 गेंदें बची है और 55 रनों की ज़रूरत। 3 ओवर का खेल जारी बाकी है। हालांकि यह आसान नहीं है, मगर उमर खान और प्रथमेश ठाकरे जैसे बल्लेबाज हो तो कुछ भी संभव हो सकता है। एक ही ओवर में 5-5 छक्के लगाने का कारनामा, और उसके साथ उमर के नाम पर भी एक ओवर में 6 छक्के लगाने का कारनामा आप सभी जानते होंगे, क्योंकि आप सभी जो यहाँ पे आए हुए तमाम जो क्रिकेट के दीवाने हैं, वो हमारे सारे ये प्रेक्षक बहुत ही समझदार है और बहुत ही नॉलेजेबल भी है। इसी बीच नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है। फिर से एक बार तुषार आए हैं अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। अब उनके सामने होंगे उमर खान, खानों के खान उमर खान।
उमर खान ने भी अंतर्राष्ट्रीय स्तर पर टेनिस क्रिकेट का प्रतिनिधित्व किया है और बहुत ही अच्छी बल्लेबाजी उन्होंने अक्सर की है। इस देश के बाहर, इस महाराष्ट्र के बाहर, परदेश में जाकर भी उन्होंने अपने बल्लेबाजी का जौहर दिखाया है। मगर तुषार के सामने किस तरह की ये बल्लेबाजी होगी? जी हां, पहली गेंद पर तुषार ने अपने जाल में फंसा दिया है। लॉन्ग ऑन की दिशा में सीधा फील्डर को ढूंढ लिया, वहां पे अक्षय पवार मौजूद है। बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ ये दूसरा झटका। उमर बैक टू द पैवेलियन। बीच और एक इंटरनेशनल खिलाड़ी आपके सामने यहां पे पेश किया है बल्लेबाजी करने वाली टीम ने। प्रदीप स्पोर्ट्स नौखार की जानिब से विश्वजीत ठाकुर मोटिया नाम से पहचाने जाते हैं और उनका कारनामा भी बहुत ही बड़ा है, मोटा है। विश्वजीत ठाकुर के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी। यहां से मैच को जितवाना है तो किस तरह से यहां पे बल्लेबाजी करनी होगी, अपने बल्लेबाजी में परिवर्तन करना पड़ेगा, क्योंकि नेचुरल जो उनका खेल है उस तरह से खेलने का वक्त उनके पास समय नहीं है और इसी वजह से अब यहाँ पे उनको पहली गेंद के साथ बल्ला चलाना होगा और गैप को ढूंढना होगा। अंपायर से गार्ड लेते हुए हमें नजर आए। अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने का तैयार है। ओहो, ये लीजिए पहली गेंद पर थोड़ी सी शॉट ऑफ लेग गेंद और उसे डीप स्क्वायर लेग की दिशा में। क्या कमाल का ये पुल था, पुल सक्सेसफुल, वंडरफुल। मिलेंगे रन पूरे 6। इसीलिए दोस्तों आप किस तरह से बल्लेबाजी करते हैं, सिचुएशन को किस तरह से रीड करते हैं या परिस्थितियों को किस तरह से हैंडल करते हैं, ये अहम होता है। देखिए ऐसे बहुत सारे रन आप बन सकते हैं, बना सकते हैं, मगर सिचुएशन में रन बनाना, क्योंकि दोस्तों देखिए कीमत कभी भी पानी की नहीं होती है संदीप, कीमत होती है प्यास की। क्योंकि उसी वक्त हमें पता चलता है कि पानी की कीमत क्या है और अब यहाँ पे रनों की सख्त ज़रूरत है और उसे समझते हुए अपने बल्ले को चलाते हुए, जी हाँ इसमें दबा, फिर से एक बार शानदार स्ट्रोक था मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में एक लंबी दौड़ लगाकर वहाँ के खिलाड़ी ने उस गेंद को सही सलामत फील्ड करते हुए बहुत ही बढ़िया थ्रो दिया। मगर ये तुषार पाटिल कमाल की गेंदबाजी की है इस गेंदबाज ने। देखिए कम उम्र का ये खिलाड़ी मुझे नज़र आता हुआ, हालांकि अभी भी सब जो क्रिकेट के दीवाने हैं ये पहचानते नहीं होगी, अपनी पहचान बनाने बाकी है, मगर तुषार ने आज पहचान बनाई है। तुषार ने आज काफ़ी प्रभावित किया है। देखिए उनका एक्शन देखिए, उनका रिदम देखिए। ओहो, इसी बीच हवा में गेंद और फिर से एक बार सेफ हैंड में अक्षय पवार वहां पे मौजूद और इसी के साथ इसी ओवर में फिर से एक बार और एक झटका दिया है। मैं आपको बताना चाहूंगा, आप समझदार हैं, मगर तुषार ने किसके विकेट लिए हैं ये देखिए संदीप, मैंने कहा था मेरा इरादा क्या है, क्योंकि सुमित ढेकले, उसके बाद उमर खान और प्रथमेश ठाकरे यानी अंतरराष्ट्रीय स्तर के 3 बल्लेबाजों को उन्होंने चलता किया है मात्र 10 गेंदों में। 2 गेंदें अभी भी इस ओवर की आना बाकी, 16 रन खर्च किए हैं मगर 3 बल्लेबाजों को चलता किया है। इससे अच्छी गेंदबाजी क्या हो सकती है। जबरदस्त गेंदबाजी का नजराना पेश किया है अपने टीम के लिए, एक तोहफा दिया है, एक सौगात दी है। कमाल की गेंदबाजी, मजा आ गया तुषार की गेंदबाजी देखते हुए। इस बीच नए बल्लेबाज आए हैं, विश्वनाथ जाधव, मैन फ्रॉम मुंबई।
जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार हवा में गेंद खड़ी हो चुकी है, उस गेंद के नीचे अक्षय, और फिर से एक बार सेफ हैंड में ये चौथा झटका देते हुए बस तुषार 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 यहां पे नजर आता हुआ। ध्यान था संदीप विश्वजीत ठाकुर के ऊपर, हमारा ध्यान है कि सुमित ढेकले आने वाले हैं, हमारा ध्यान था, हम सोच रहे थे कि प्रथमेश ठाकरे आएंगे, मगर तुषार बहुत ही होशियार निकला। ॲब्सोल्युटली, म्हणूनच आपण म्हणतो ना की डार्क हॉर्स नावाची एक संकल्पना असते नेहमी क्रिकेटमध्ये, आणि तीच यावेळेला मैदानामध्ये पाहायला मिळाली की जेव्हा तुमच्याकडे लक्ष नसतं ना त्यावेळेला ते लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करा. तुषार हेच तर मैदानामध्ये करतोय. बामणडोंगरीचा असणारा खेळाडू आज मैदानामध्ये जेव्हा अलिबागच्या मैदानामध्ये खेळायला आलाय, अलिबागकरांनी अनेक खेळाडूंना रथी महारथी खेळाडूंना पाहिलंय, त्यांना मोठं होताना पाहिलंय, त्यांना शुभ आशीर्वाद सुद्धा दिले, आणि आज तुषार पाटील हे नाव या भूमीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला अजरामर होताना पाहायला मिळेल. गोकुळ भगत यांच्यातर्फे 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सुमित भगत यांनी जर लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर. हो तुषार अपने दिलों को जीत लिया है, दिलों के ऊपर राज करते हुए आज देखिए 2 ओवर का स्पेल उन्होंने कंप्लीट किया है, मात्र 16 रन खर्च किए हैं और 4 बल्लेबाजों को चलता किया है. वेरी वेल डन, कमाल की गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी, सपनों का ये स्पेल था, हमेशा याद रहने वाला, और ये स्पेल खुद तुषार को भी याद रहेगा क्योंकि उन्होंने 4 बल्लेबाजों को ऐसे बल्लेबाजों को आउट किया है जैसे मैंने 3 नाम तो पहले ही गिनवाए, और चौथा विकेट था विश्वनाथ जाधव का. विश्वनाथ जाधव पूरी मुंबई में टॉप 10 बल्लेबाजों में, टॉप 10 ऑलराउंडर में गिने जाते हैं, और इस खिलाड़ी ने ऐसे कितने सारे खिताब, मैन ऑफ द सीरीज के खिताब अपने नाम लिए हैं, नाम किए हैं. वो विश्वनाथ जाधव को भी उन्होंने आउट किया है. उमर खान, सुमित ढेकले और प्रथमेश ठाकरे को इसके पहले उन्होंने आउट किया. लाजवाब गेंदबाजी, यानी अब शब्दों में बयान नहीं कर सकते, इतनी जबरदस्त परफॉर्मेंस उनकी रही है. 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 35 रन. अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 47 रनों की जरूरत. 12 गेंदों में 47 रन यानी 23.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. सलामी बल्लेबाज मैदान पर बल्लेबाज हम देख सकते हैं विश्वजीत ठाकुर, और उनके साथ ही बल्लेबाज है सुमित भगत. स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं अभी इन 2 बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. क्या कहेंगे संदीप, ये किस तरह से आप देख सकते हो इस मैच को? नाही, एक गोष्ट असतं बघा की सुपरस्टारचा संघ असला ना मैदानामध्ये तर मला वाटतं कधी कधी संघाचा कॅप्टन आणि संघ सांभाळून घेणं हा एक महत्त्वाचा भाग होऊन जातो. की 11च्या 11 संघातील खेळाडू सुपरस्टार असतील तर त्यांना लीड करणाऱ्या खेळाडूची भूमिका किंवा त्याच वेळेला लीड करणाऱ्या खेळाडूच्या भूमिकाच्या समवेत असणाऱ्या काही गोष्टी या मॅटर करत असतात मैदानात. काही सूचना येते? इसी बीच नए गेंदबाज जी हाँ, तर ते वाक्य मी कंप्लीट करतो की जर सर्वच सुपरस्टार असतील ना तर सर्व सुपरस्टारना कोऑर्डिनेशनच्या भूमिकेमध्ये आणणं हा एक महत्त्वाचा रोल असतो. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. आपल्याला माहिती आहे की इथूनही रिझल्ट बदलू शकतो, पण ती परिस्थिती बदलवण्यासाठी त्या सुपरस्टारना आता ती भूमिका घ्यावी लागेल. कारण असे दिवस असे सामने अनेक वेळेला त्यांना पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. ते चॅलेंज जगतच ते मोठे होत आलेले असतात. मग तेव्हाच स्टारचा सुपरस्टार होतो. आपण स्टारचे सुपरस्टार कसे झालोय हीच दाखवायची ती वेळ सुद्धा आहे. जी हाँ, आपने सही कहा. मगर देखिए अब ये मैच किस तरह से जीता जा सकता है. 12 गेंदों में 47 रन हालांकि बन सकते हैं क्योंकि इसके पहले में हमने ऐसे मैच देखे हैं ज़रूर, क्योंकि आदित्य पाटिल यहाँ पे गेंदबाजी के मार्ग पर नज़र आ रहे हैं. जी हाँ, पहली गेंद बहुत ही ज़बरदस्ती सही ठिकाने पे गेंद थी, डंडों में गेंद थी और उसे फ्लिक करने की कोशिश कर रहे थे. गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में ट्रैवल होती हुई दिखाई दी. 1 रन का इजाफा. इस 1 रन के साथ रनों की संख्या 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 4 विकेटों के नुकसान पर, और चारों के चारों विकेट तुषार के नाम है. कमाल की गेंदबाजी आज देखने को मिली है. पहले तो बल्लेबाजों ने कमाल किया,
फुल टॉस गेंद नहीं कर सकते सुमित भगत को, क्योंकि हवा के साथ साथ और घटा के संग संग ये गेंद सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में जाएगी। 6 रन। आपके कर्म ही आपकी पहचान है, वरना इस दुनिया में एक नाम के हजारों इंसान है। आपको कर्म यहां पे करना होगा। जी हाँ, मगर देखिए वार पर पलटवार यहां पे होता हुआ, नहले पे दहला हमें देखने को मिला। जैसे ही छक्का लगा, गेंदबाज आदित्य से गलती हुई, उस गलती का एहसास था, मगर दूसरी ही गेंद के ऊपर उसी बल्लेबाज को चकमा दिया, उनकी आंखों में धूल झोंकी है, ऑफ स्टंप के बाहर फंसाते हुए। जी हाँ, फिर से एक बाहर, ऑफ स्टंप के बाहर यार करने का प्रयास काफी हद तक कारगर रहा, सफल रहा। 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। एक रन बनाकर इस मैच को नहीं जीता जा सकता, ये आप सभी जानते हैं, मगर करे तो क्या करें, इसी विवंचना में है बल्लेबाज। बड़े स्ट्रोक की तलाश में है, बड़े स्ट्रोक की कोशिश में है, मगर गेंदबाज भी उतने होशियार हैं आदित्य पाटिल, जिन्होंने अपनी गलती को सुधारा है। आहा, जोरदार अपील पगबदा के लिए, मगर अंपायर के ऊपर उसका कोई असर नहीं था। गेंद ट्रैवल हो रही है अभी तक, मगर 1 ही रन लेना चाहते हैं बल्लेबाज। बाल बच गए, बीचों बीच ये गेंद थी, मगर शायद गेंद और बल्ले का कोई कनेक्शन था, और इसी वजह से अंपायर जी ने यहाँ पे नकारा है लेग बिफोर द विकेट के इस अपील को। जी हाँ, बताता हूँ, 7 गेंदे 38 रनों की जरूरत। 7 गेंदे 38 रन। फिर से एक बार आदित्य पाटिल। जी हाँ, इसमें तब हाफ ट्रैकर गेंद थी, उसे बहुत ही शानदार तरीके से पुल किया, मगर वहां पे लाजवाब गेंदबाजी, अब फील्डिंग यहां पे नजर आ रही है। आप जितनी अच्छी गेंदबाजी कर रहे हो, उतनी ही अच्छी अगर फील्डिंग हो तो उस गेंदबाजी में और धार तेज होती है। यही देखने को मिला। अक्षय पवार वहां पे मौजूद थे। अब ये मैच जीतना बहुत ही मुश्किल, तकरीबन नामुमकिन के करीब, क्योंकि 6 गेंदे और 38 रनों की ज़रूरत है। मगर दोस्तों, इस मैदान का इतिहास है। इस मैदान पर 6 गेंदों में 36 रनों की जब ज़रूरत थी, तब एक खिलाड़ी जिसने लगातार 6 छक्के लगाकर मैच को जितवाया था और इतिहास के पन्नों पर अपना नाम दर्ज किया था, और वो खिलाड़ी कोई और नहीं, हमारे पास ही है। नाम है अभिषेक नाइक उर्फ अबू। क्या यहाँ पे फिर से एक बार इतिहास दोहराया जाएगा? हालांकि 5 रनों की पेनल्टी का सामना कर रहे थे। ऐसा लग रहा था कि वो पेनल्टी के रन बहुत ही महंगे साबित होंगे, मगर देखिए इन गेंदबाजों ने कमाल कर दिया है। अक्षय पवार आए हैं अंतिम ओवर हैंडल करने के लिए, राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, हवा में गेंद जरूर है, जाएगी गेंद नहीं। ओहो, फिर से एक बार तुषार। आज मात्र एक ही नाम हम सब के सामने, तुषार। तुषार है बहुत ही होशियार। यार, मगर उन्होंने बल्लेबाजों को कर दिया है लाचार, क्योंकि करे तो क्या करे, हर जगह पे तुषार दीवार बनकर उनके सामने आए हैं। कभी गेंदबाजी करते हुए विकेट चटकाए, और अब आउटफील्ड में देखिए ज़बरदस्त यहाँ पे फील्डिंग करते हुए काउ कॉर्नर की दिशा में। हालांकि पहली नज़र में ऐसा लग रहा था कि ये छक्का हो सकता है, मगर एक ऊंची छलांग लगाई और कैच को अपनी झोली में कर दिया। सोनिया म्हात्रे अर्थात देवेंद्र म्हात्रे, एक दिलदार दानशूर व्यक्ति, उनकी तरफ से अर्थात टीम के ओनर भी है, उनकी तरफ से 500 रुपये का इनाम इस कैच के लिए। तुषार के लिए ये 500 रुपये का इनाम। भी हाँ, 2 गेंदें हो चुकी हैं। अक्षय पवार आसानी के साथ, आराम के साथ औपचारिकता को कंप्लीट करने में लगे हैं। जी हाँ, इस मतलब वो जानते हैं कि अगर यहाँ पे बाउंड्री जाती भी है, चौका जाता भी है, तब भी इस मैच के रिजल्ट के ऊपर उसका कोई असर नहीं होगा, और इसी वजह से थोड़े रिलैक्स हो चुके हैं, अब एंजॉय करते हुए क्रिकेट को और अपनी गेंदबाजी को। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक है, कवर के ऊपर से उड़ाया है,
6 रन जरूर यहाँ पे मिलेंगे। माझ्याकडून एक चूक झालेली आहे, ती म्हणजे ते तुषार पाटील नाव नाही आहे, जीत खोत ते नाव आहे। तर या चुकीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, परंतु ज्या मी मगापासून तुषार पाटीलची इथे प्रशंसा करत होतो ती मात्र आता जीत पाटीलची करावी लागेल। जीत खोत, सॉरी जीत खोत, जीत खोत। तर हा सर्व जो कारनामा आहे तो जीत खोतनं इथे अंजाम दिलेला आहे। तर व्हेरी वेल डन जीत, मनपूर्वक तुमचं अभिनंदन। आणि